10 डिसेंबरला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परभणी येथील पुतळ्याजवळ जी संविधान पुस्तिका आहे त्या संविधान पुस्तिकाचं एका मनोरुग्णानं त्याची विटंबना केली। संपूर्ण आंबेडकरी जनता रस्त्यावर आली आणि हे करत असताना पोलिसांनी जो अमानुष लाठी हल्ला केला त्या लाठी हल्ल्यामध्ये जे भीमसैनिक शहीद झाले असे शहीद सोमनाथ सूर्यवंशी आणि दिवंगत रिपब्लिकन नेते विजय वाकोडेजी यांच्या परिवाराला आज आम्ही पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने एक सांत्वनपर भेट दिलेली आहे आणि आम्ही महाराष्ट्र शासनाकडे माननीय मुख्यमंत्र्यांकडे माननीय उपमुख्यमंत्र्यांकडे अशी आग्रही मागणी केलेली आहे। काल परवा महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नागपूरच्या दिवाळी अधिवेशनामध्ये अशी घोषणा केली की आम्ही सूर्यवंशी परिवाराला 10 लाखाची मदत शासनामार्फत करू। मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना एवढीच विनंती करतो की महाराष्ट्र शासनाने विजय वाकोडेंचा परिवार असेल किंवा सूर्यवंशींचा परिवार असेल यांना किमान 50 लाख रुपयाची शासनामार्फत मदत करावी आणि आमची आग्रही मागणी आहे की सूर्यवंशी परिवाराला आणि वाकोडे परिवारातील एका सदस्याला शासनामध्ये नोकरी देण्यात यावी। आणि मला आपल्याला एका गोष्टीकडे लक्ष वेधायचं आहे की काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज परभणीत आले होते। जी काँग्रेस, जी राहुल गांधी, जी प्रियंका गांधी, जी सोनिया गांधी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन या देशामध्ये राजकारण करत आहेत, इतरांना बदनाम करत आहेत, ते राहुल गांधी आज या परभणीला आले होते। हजारोच्या संख्येने परभणीची आंबेडकरी प्रेमी आंबेडकरी जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर उभी होती। पण हे राहुल गांधी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरून जातात। पण या राहुल गांधीला आमचे महामानव, आमचं दैवत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला अभिवादन करायचा वेळ नाही। मी या बेईमान राहुल गांधीचा निषेध करतो, मी या काँग्रेस पक्षाचा निषेध करतो, मी नाना पटोलेचा निषेध करतो, मी विजय वडेट्टीवारचा निषेध करतो। आणि आता उत्तर दिलं पाहिजे राहुल गांधींनी, आता उत्तर दिलं पाहिजे काँग्रेसवाल्यांनी। तुमच्या मनात किती द्वेष आहे बाबासाहेबांबद्दल, काँग्रेसवाल्यांच्या मनात किती द्वेष आहे बाबासाहेबांबद्दल हे आज सिद्ध झालेलं आहे। मी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत असणारे त्यांचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नाना पटोले यांचा जाहीर निषेध करतो। तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही। शरम करो राहुल गांधी। धन्यवाद। जय भीम।